वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हगवणे कुटुंबाची काळी कुंडली समोर आली. वैष्णवीचे चारित्र्य हनन केल्यानंतर आज वैष्णवीचे वडील आणि चुलते यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले आहेत. तसेच हगवणे कुटुंबाने हुंड्याची मागणी फेटाळली असून हुंडा मागितल्याचे असून सर्व बिल दाखवण्यात आले आहेत. तसेच चॅटबद्दल आम्हाला कल्पना नव्हती असे वडील म्हणाले. वैष्णवीचे अनिल कसपटे म्हणाले, काल कोर्टात वकील बोलले ते ऐकले आहे, समाजाने ऐकले ते चुकीचे बोलले. असं एखाद्या मुलीचे चारित्र्य बोलणे हे चुकीचे आहे. चर्चा वेगळी चालली ते वकील बोलले. त्यांनी केलेले कृत्य माझ्या मुलीचा बळी याला वेगळी कलाटणी द्यायचं आहे. मोबाईल चॅटिंग बाबत आम्हाला कल्पना दिली नव्हती, कुठलीही माहिती दिली नव्हती. माझ्या मुलीच्या चारित्र्यावर संशय घेतला आहे. वैष्णवीचे वडील पुढे म्हणाले, माझ्या मुलीचा मोबाईल काढून घेतला. जर मोबाईल काढून घ्यायचा असेल तर मी तिला मोबाईल दिला कशाला असता. एवढंच नाही तर आरोपी जावई याला 1,52,000चा मोबाईल दिला. त्यांनी मागितला होता, मागितल्यानुसार दिला. आजही मी आरोपीला दिलेल्या मोबाईलचे हप्ते भरत आहे. हुंड्यासाठी छळ केला नाही म्हणता, गाडी नाही मागितली म्हणता. मग फॉर्च्युनर देण्याअगोदर मी MG हेक्टर ही गाडी बुक केली होती. त्यांनी वादावादी केली. मला फॉर्च्युनर नाही दिली तर मी यांची हेक्टर पेटवून देईन असं सांगण्यात आलं होतं. आरोपीकडून 5 कोटीच्या गाड्या नाहीत, त्यांच्याकडे एकच गाडी आहे, मी दिलेली आहे. लग्न मोडेल म्हणून मी गाडी दिली. अगोदर 2 लग्न मोडली होती. माझ्याकडे गाडी, चांदीच्या ताटांची मागणी, सोन्याची मागणी, अधिक महिन्यात इतर मागणी करण्यात आल्या. माझ्या मुलीचे 2 लग्न मोडली, त्याला हगवणे कुटुंब जबाबदार आहे असे वडील म्हणाले. वैष्णवी आत्महत्या करण्याबद्दल 5 ते 6 दिवस सातत्याने हगवणे कुटुंब मारहाण करत होते. तसंच तिने तिच्या आईला सांगितलं होतं, वैष्णवीवर आता काही आरोप करतील, शिंतोडे उडवू नका असे म्हणत वडिलांना अश्रू अनावर झाले. तसेच जावई जेलमध्ये असतानाही आम्ही EMI भरतोय असे अनिल कसपटे यांनी सांगितलं. वैष्णवीच्या बाहेरील एका पुरुषासोबत चॅटिंग सुरू होतं. ती मुलगीच वेगळी होती. तिने आधी देखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. ज्या माणसासोबत ती चॅट करत होती त्याने नकार दिला असेल म्हणून ती नैराश्यात असेल. याच कारणातून तिने कदाचित आत्महत्या केली असेल असा युक्तिवाद हगवण्यांचे वकील विपुल दुशिंग यांनी केला होता. त्यांच्या याच युक्तिवादावर वैष्णवीचे वडील अनिल कसपटे म्हणाले, यांना रडू कोसळले. हगवणे कुटुंबाच्या त्या वकिलाला एकच सांगायचंय, साहेब तुम्ही सुज्ञ आहात, काहीही आरोप करू नका. तुम्हालाही मुलगी असेल, माझी मुलगी गेली, ती मेलीये, तिच्या चारित्र्यावर संशय उडवू नका असे म्हणत वैष्णवीच्या वडिलांना अश्रू अनावर झाले. ते हुंदक्याने दाटले होते. अनिल कसपटे भाऊक झाल्याचे पाहून त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना पत्रकार परिषद थांबवायला लावून त्यांना धीर दिला आणि तिथून निघून गेले. सुपेकरांचा आमच्याशी संबंध नाही. सुपेकर हे हगवणेंचे मामा आहेत. त्यांच्या जीवावर आम्ही काही करू शकतो अशी धमकी शशांक हगवणे यांनी साखरी घरी घेऊन दिली. लग्न ठरतानाही त्यांनी असे सांगितले, मामा म्हणून जन्मपत्रिकेच्या बायोडेटावर सुपेकर यांचे नाव आहे असे अनिल कसपटे म्हणाले.